नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण आलू परोठा बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण मसाला रेडी करूया। मसाला रेडी करण्यासाठी आपण आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतली आणि त्यातच आपण 1 चमचा जिरे पण टाकणार आहे। तर चला मसाला बारीक करून घेऊ। तर सर्वप्रथम कोथिंबीर टाकून घेऊ, आलं, लसूण, हिरवी मिरची थोडीशी कमीच वापरायची, खूप तिखट आहे। तुम्ही तिखट खात असाल तर चालते। आणि पाणी न टाकता त्याची आपण बारीक पेस्ट करून घेणार आहे। तर छान अशी पेस्ट रेडी करून झाली। थोडंसं पाणी टाकलं होतं। आता बटाटे पण छान असे उकडून घेतलेले आपण एक चाळण ठेवायची किंवा असं त्याच्यावर बटाटे ठेवायचे आणि मग ती वाफवून घ्यायची, म्हणजे जास्त असं पातळ बेटर रेडी नाही होत। तर सर्व सालं काढून घ्यायची। 3 बटाटे घेतलेले आहेत। तर 3 बटाट्यामध्ये 7 ते 8 परोठे होतात। तर छान असे गरम आहेत, थोडेसे दाबून घेऊ। तर आपण पावभाजी मिक्सरनेच छान अशी दाबून घेतली सगळी भाजी। तर बटाटा छान असा बारीक झालेला आहे आणि छान आता थंड सुद्धा झाला आहे। थंड करून घ्यायचा। आता आपण त्याच्यात कांदा टाकणार आहे। बारीक चिरून घेतलेला कांदा आहे, तो टाकून घेऊ। 1 कांदा वापरला आहे। तुम्हाला आवडत असेल तर वापरा किंवा स्किप केला तरीही चालेल। आता आपण जी मिरचीची पेस्ट रेडी केलेली, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं, ती टाकून घेऊ। त्याच्यातच आपण ओवा, धन, जिरे आणि बडीशेप ह्याची पण पावडर करून घेतली होती, ती 1 चमचा टाकायची। चवीनुसार मीठ टाकायचे आणि आता छान व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। छान एकजीव झालं पाहिजे सर्व। आणि कांदा टाकलाय म्हणून पटापट करायचं, कारण कांद्याला लगेच पाणी सुटतं आणि आपण त्याच्यात मीठ पण टाकले तर कांद्याला पाणी सुटू शकतं। म्हणून छान असा मसाला रेडी करून घेतलाय। पीठ सुद्धा मळून ठेवलं होतं आधीच आणि पीठ मळताना त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं होतं आणि थोडंसं मीठ आणि पीठ मळून घेतलंय। तर त्याचा छोटासा गोळा घ्यायचा, एकदम मोठा पण नाही। त्या साईजचे गोळे रेडी करायचे आणि त्याच्यात आता आपण मसाला भरून घेऊ। खूप मोठा असले तर त्याला थोडासा पीठ काढू शकता। आणि छान अशी सर्वप्रथम बोटाने अशी पारी करून घ्यायची, खोलगट वाटीसारखी। आणि आता त्याच्यात मसाला भरायचा आहे। दाबून दाबून मसाला भरायचा। पिठापेक्षा जास्त मसाला असला पाहिजे, तरच आलू पराठा खाण्यामध्ये मजा असते। तर छान व्यवस्थित दाबून घेऊ। छान व्यवस्थित बंद करून घ्यायचं। तोंड त्याचं छान व्यवस्थित बंद केलं का नाही तर जरासुद्धा फुटत नाही। आणि पीठ थोडंसं पातळच ठेवायचं, घट्ट पीठ मळायचं नाही। घट्ट पीठ मळलं तर तुमचा आलू परोठा फुटू शकतो। म्हणून आपण पुरणाच्या पोळ्या करतो तेव्हा कसं पीठ मळतो, सेम त्याच प्रकारे पीठ मळायचं। एकदम पातळ पण नाही, घट्ट पण नाही। आता लाटून घेऊ। हलक्या हाताने लाटायचं, एकदम हलक्या हाताने, जास्त जोर द्यायचा नाही। जोर दिला तर त्याच्यातली सर्व मसाला बाहेर येईल। जेवढं हलकं होईल तेवढ्या हलक्या हातानेच लाटायचं आहे। जास्त मोठा पण नाही करायचा आहे आपल्याला। थोडासा जाड असा आलू परोठाच चांगला लागतो। आता आपण त्याला भाजून घेऊ। छान लाटून घेतलेला चारही बाजूनी तव्यात टाकून घेऊ। तवा सुद्धा गरम झालेला आहे। तव्यात लगेच तेल नाही टाकायचं,
परोठा एक साईड चांगला भाजून घ्यायचा आहे. एक साईड छान अशी भाजत आली, हळूच त्याला आपण उलटून घेऊ. एक साईड चांगली भाजली ना तरच असा हाताने उलटला जातो. तर छान उलटून झालंय. आता आपण त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेऊ चारी बाजूनी त्याच्या. जर तुम्ही तूप खात असाल तूप टाका, बटर टाकायचं बटर टाका. आम्ही शेंगदाण्याचं तेल टाकलेलं आहे. आता त्याला उलटून घेऊ. तर बघू शकता किती छान असा ते फुगलेलं आहे. आता दुसऱ्या साईडला थोडंसं तेल टाकून घेऊ. आणि जास्त उलटा उलटी करायची नाही आहे. 1 ते 2 वेळाच आपल्याला फक्त एक साईड भाजून घ्यायची, मग दुसरी साईड भाजायची. छान खरपूस असा आलू परोठा रेडी करायचा आहे. तुम्ही त्याला चहासोबत खाऊ शकता, लोणच्यासोबत खाऊ शकता, दह्याबरोबर घेऊ शकता. खूपच छान लागतो. तर सेम पद्धतीनेच आपण आपला दुसरा आलू परोठा आहे तो पण भाजून घेणार आहे. आणि आलू परोठा करताना गॅस फास्ट ठेवायचा, म्हणजे ती छान भाजले जातात. स्लो गॅसमध्ये ती भाजणार पण नाही आणि मधून मधून तुटत राहतील. तर आता आपण जास्त तेलाचा वापर नाही केला. बघू शकता एकदाच तेल टाकलेलं आहे. छान खरपूस भाजून घ्यायचा आणि नंतर मग आपल्याला बटर किंवा तूप पाहिजे ती वरून लावून खाऊ शकतो आपण. तर छान खरपूस भाजायचा आलू परोठा. छान असा भाजून रेडी झाला आहे. आणि आपण जेवढा पिठाचा गोळा घेतला आहे त्याच्या डबल आपण त्याच्या आतला मसाला घ्यायचा. तोच आलू परोठा छान लागतो. नाही तर आलू परोठ्यामध्ये फक्त पीठच लागतं आणि त्याची काही चव येत नाही. छान असं दोन्ही बाजूनी परोठा छान भाजला गेला आहे. तर आपण 2 परोठे रेडी केलेले आहेत. तर छान आपण एका ताटात काढून घेऊ. तर रेडी झाला आहे आपला आलू परोठा. व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर छान असे आलू परोठे रेडी झालेले आहेत. तर गरमागरमच खायला देऊ आपण. आता त्याच्यावर थोडंसं बटर टाकून घेऊ. तर छान असे रेडी झालेत आपले आलू परोठे. धन्यवाद.